वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नाही. कितीही जपले कुणाच्या मनातील भाव, वेळ आल्यावर माणसे खेळून जातात डाव. आणि तेव्हाच कळून येतात माणसाचे स्वभाव. आयुष्यात स्वतःच्या प्रगतीसाठी झटत राहा, कारण लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाही. धन दौलत गाडी बंगला हे सगळं येथेच राहणार आहे. तुमच्या असण्याने व नसण्याने या विश्वाला काहीच फरक पडत नाही. तुम्ही याचे मालक नसून तात्पुरते वाहक आहात. याचं भान ठेवलं तर आयुष्य सोपं आहे. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी शिकवून जाते, आणि जे शिकलं ते स्टोरेज करायला शिका. कुठेतरी कामात येते बरं. सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो. चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठं प्रतीक आहे. सूर्याची पण काय कमाल असते ना. पूर्वेकडे असला तरी तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला की सूर्यास्त. माणसाचं पण तसंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं. आज सापडलेलं एक सत्य, चांगल्या व्यक्तीची देव चांगलीच परीक्षा घेतो. आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला. त्यामुळे जे आपले आहेत ते समजून घेतील आणि जे कामापुरते आहेत ते निघून जातील. आयुष्य म्हणजे काय हे त्या गरिबाला विचारा, जो त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वाससुद्धा फुग्यात भरून विकतो. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. आयुष्य हसत खेळत जगले पाहिजे असे म्हणतात, पण खेळणे तर काही लोक लहानपणीच विसरून जातात आणि हसणे हळूहळू वाढत्या जबाबदाऱ्यांमध्ये दबून जाते. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आपल्या हाताने जर कोणाचं चांगलं काम झालं तर तो दिवस खूप चेहऱ्यावर आनंद देऊन जातो. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते. परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो. पाण्यात बुडणाऱ्याला सहानुभूतीचा अर्थ असा की त्याच्याबरोबर बुडणेच नव्हे तर पोहून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. आज कोणीतरी सावलीत बसले आहे कारण कोणीतरी खूप दिवसांपूर्वी एक झाड लावले होते. जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावायचं असेल तर धावा, पण नेहमी एका गोष्टीचं भान ठेवा, आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्यांची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचायलाच हवा. मूठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळे चांगलं वागणं कधीच सोडू नका, कारण ही दुनिया चांगलं वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे. झुका तितकंच जितकं बरोबर आहे, कारण विनाकारण झुकण्याने सुद्धा आपली किंमत कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही. कधी कधी एकटेपण लढावे लागते, पण असे लढा की साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका, कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही, आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही. एखाद्याची प्रशंसा केल्याने तुमचा आणि त्यांचा आनंद वाढेलच,
पण तसे नाही केले तर तुम्हालाच अधिक दुःख मिळेल. तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही, तर तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे. प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहा. प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे आभारी राहा. परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळतो, त्यापासून सावध राहा. जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता तेव्हा तुम्ही शांततेने डोके मागे करून नक्कीच आकाशाकडे पाहता. हाच खरा आनंद. बरंच काही असण्यात आनंद नाही, तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे. कोणत्याच गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो, तर तो वाढतो. मदत एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात. रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही, त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावे लागते. पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते. आयुष्यात कधीही स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आपण ताकदवान बनत असतो आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोर. जिथे नव्याने अंकुरण्याची जिद्द जन्म घेते तिथे यशाचा मोहर फुलतोच. निसर्गासारखा शिक्षक नाही, केवळ निरीक्षण हे मोठे शिक्षण आहे. वाऱ्याच्या धुंदीसारखं मुक्तपणाने जगणारे प्राणी सुख नावाची अदृश्य गोष्ट खूप लुटतात. कोणत्या वयात शिकावं, कोणत्या वयात कमवावं हे शौक नाही, परिस्थिती ठरवते. समाधान असेल तरच पैसा सुख देतो, नाहीतर कितीही मिळवला तरीही कमीच पडतो. लहान मुलं मातीच्या गोळ्यासारखी असतात. पालक जसे त्यांना आकार देतील तसे ते घडत असतात. जीवनाची प्रत्येक सकाळ अशी जागा की आपण नसल्याने प्रत्येकाच्या मनात आपली ओळख काहीतरी सांगून जाणारी ठरली पाहिजे. आंधळा माणूस एका मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय, देवाला बघू शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय, माझा देव तर मला पाहतोय ना. दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला पाहिजे. आयुष्य शांतपणे जगण्यासाठी मनाला अस्थिर करणारे असंख्य विचार थांबवता आले पाहिजेत. प्रत्येक शर्यत जिंकण्याआधी कठीणच असते. तुम्ही फक्त हार मानू नका. ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही. मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे. प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं? देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. नशिबाला भाव देण्यापेक्षा कर्तृत्वाला वाव दिल्यास दीर्घ यशाची नाव तुम्हाला जीवनरूपी सागरात प्रवास करताना दिसेल. आळशी दुबळे लोक नेहमी नशिबाची भाषा बोलतात, तर कर्तृत्ववान माणसं नेहमी प्रयत्नांची शिकस्त करून यशाची उंच शिखरे गाठतात. ज्यावेळेस एखादी व्यक्ती असे म्हणते की मी नशीबवान आहे, त्यावेळेस त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती कर्तृत्ववान नाही. नशिबाची गुलामी करण्यापेक्षा प्रयत्नांची शर्यत करून कर्तृत्वाचा झेंडा फडकवा. त्यातच जगाचा चेहरामोहरा बदलण्याची पात्रता आहे, भ्रामक नशिबात नाही. कर्तृत्ववान माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तृत्ववान होऊ शकत नाही. नशिबात असेल तर मिळेल असे म्हणत राहू नका. आयुष्यात नशिबाचा भाग
0% आणि परिश्रमाचा भाग 100% असतो. नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा, यश तुमची वाट पाहत आहे.